हॅलो गाईज, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा जो व्हिडिओ घेऊन आलेला आहे मित्रांनो, आनंदाची बातमी. तर अनुसूचित जाती नवबुद्ध घटकातील मुलांना इथं परदेशासाठी शिष्यवृत्ती योजना जी होती मित्रांनो, परदेश शिष्यवृत्ती योजना, त्यांच्या इथं काही एकूण 57 विद्यार्थ्यांचं इथं सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो, निवड झालेली आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांचे नाव पण दाखवणार आहे मी, कोणकोणते विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. त्यानंतर कोणत्या इथं कॉलेजला निवड झालेली आहे त्यांची, ते पण मी दाखवणार आहे. ओके, आणि कोणत्या स्ट्रीमसाठी त्यांची निवड केली आहे ते पण मी दाखवणार आहे मित्रांनो. संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. लेटेस्ट जी आर आहे 30 ऑगस्ट 2024चा लेटेस्ट असा जी आर आहे मित्रांनो. 2025 साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी परदेश शिक्षण म्हणजे फॉरेन मध्ये शिकण्यासाठी त्यांना सुवर्ण संधी इथं गव्हर्नमेंट मार्फत देण्यात आलेली मित्रांनो, अनुसूचित जाती या विद्यार्थ्यांकरिता मित्रांनो. ओके, तर चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. चॅनलवर नवीन असाल आपण चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे. तर जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता, इथं आता जी आर इथं दाखवलेला आहे, जी आर ओपन केलेला आहे. जसं की अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील मुला मुलींना शिक्षणासाठी राजश्री शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजना सन 2024-25 साठी विद्यार्थ्यांची निवड करण्याबाबत हा जी आर आहे मित्रांनो. ओके, तर निवड झालेली आहे त्यांची. आता मी तुम्हाला दाखवणार पण आहे ते पुढे. ओके, जे विभाग जो असतो मित्रांनो, ते इथं सामाजिक न्याय व विशेषण सहाय्य विभागाकडून आलेला आहे जी आर. दिनांक 30 ऑगस्ट 2024चा जी आर आहे मित्रांनो. हा लेटेस्ट जी आर आहे आपल्याकडे हा. ओके, तर इथं त्यांनी काय लिहिलं आपण ते प्रस्तावना वाचून घेऊया सगळ्यात आधी. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात नामांकित शिक्षण संस्थेत शिक्षणाची संधी मिळावी याकरिता सन 2023 पासून परदेशी शिष्यवृत्ती योजना लागू केलेली आहे. किती? 2003 पासून, सॉरी, याकरिता सन 2003 पासून परदेश शिष्यवृत्ती योजना लागू केलेली आहे मित्रांनो. सदर योजनेच्या नियमावलीमध्ये काला 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 कालानुरूप वेळोवेळी सुधारणा करण्यात आलेल्या असून संदर्भीय दिनांक 27 जून 2017च्या शासन निर्णयान्वये योजनेचे सुधारित नियमावली विविध करण्यात आली आहे. विविध विभागात देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती अक्षत्रिय अछत्री अछात्रवृत्ती व वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता, स्वाधार, स्वयं अशा विविध प्रकारचे नियोजनामध्ये तसेच पुढे प्रस्तावित करण्यात येणाऱ्या योजनांमध्ये एक समानता राहावी याकरिता सर्वकष धोरण निश्चित करण्यात आले असून त्या अनुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने बांधकामे व कार्यसनामार्फत संदर्भातील शासन निर्णय क्रमांक 6 निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो. तदनंतर संदर्भातील शासन निर्णय क्रमांक 9 अन्वये या योजनेची अंतिम सुधारित नियमावली विविध करण्यात आलेली आहे मित्रांनो. त्याच्यानंतर ते लिहिलं त्यांनी, महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीचे विद्यार्थी पदव्युत्तर, पदवी, डॉक्टरेट अभ्यासक्रमासाठी 200 क्यूएस वर्ड रँकिंगच्या QSWR असा लॉंग पण होतो, रँकिंगच्या परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतील. ओके, त्याच्यानंतर इथे लिहिले अशा एकूण 75 विद्यार्थ्यांची योजनेअंतर्गत निवड करण्यात येऊन त्यांच्या परदेश शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. ओके मित्रांनो, सॉरी, इथं मी तुम्हाला किती सांगितलं होतं, 57 तर 75 लिहिले. त्यानुसार सन 2024-25 वर्षाकरिता परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना निवड करून परदेश शिष्यवृत्ती मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचारधारणा होती मित्रांनो. त्यानंतर शासनाचा निर्णय बघा इथे आता. अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकातील मुला मुलींकरता परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत संदर्भीय दिनांक 27 जून 2017च्या शासन निर्णयानुसार सचिव सामाजिक न्याय विभाग मंत्रालय मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या निवड समितीच्या शिफारशी शासन निर्णयाचे नियोजन विभाग, त्यानंतर इथं क्रमांक सारथी 2022 इथं क्रमांक वगैरे दिलेला आहे. त्यानंतर दिनांक 20/7/2023 व शासन निर्णय 2024 बांधकामे व दिनांक 15 जुलै 2024 मधील अटी शर्तीनुसार निवड केलेल्या इथं लिहिलेलं आहे त्यांनी. A1 B2
A1, A2, A3, A4 असं 5, 6, 7, 8. ओके. त्याच्यानंतर मधील 48 पदव्युत्तर पदवी चे विद्यार्थी प्रपत्र व त्यानंतर ब मध्ये दिलेले आहे ब1 ब3 मधील 9 डॉक्टरेट अशा अभ्यासक्रमाचे विद्यार्थी अशा एकूण 57 विद्यार्थ्यांची सदर शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येत आहे. 75 विद्यार्थ्यांसाठी होते तिथं असं वाटत आधी, त्यांनी 57 विद्यार्थ्यांची त्याची निवड केलेली आहे मित्रांनो अशा पद्धतीने. ओके, मंजूर झालेले 57 विद्यार्थ्यांसाठी. ओके. उपरोक्त निवडीच्या व्यतिरिक्त एकूण क्षमतेपैकी रिक्त राहणाऱ्या पदव्युत्तर पदवीच्या 2 जागा डॉक्टरेट अभ्यासक्रमाचा 16 जागा अशा एकूण 18 जागा या शासन निर्णय 27/6/2017 मधील परिच्छेद मधील 1 मधील तरतुदीनुसार उभ्या किंवा आडव्या आंतर परिवर्तनाने त्या प्रमाणात निवड समितीच्या शिफारसीनुसार भरण्यात तरतूद आहे. त्यानुसार सचिव त्यानंतर दिलेले त्यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीचे आंतर परिवर्तनाने निवड केलेल्या प्रपत्र व क मधील 18 विद्यार्थी शिष्यवृत्ती मंजूर मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो असं लिहिले त्यांनी. त्यानंतर दिलेले त्यांनी इथं GR खूप मोठा आहे तो, पण आता तुमच्या समोर वाचून दाखवणं माझं कामच होतं, तर मी वाचून दाखवतो इथं आता पूर्ण. त्यानंतर त्याचबरोबर शासन निर्णय दिनांक 10/3/2021 मधील तरतुदीनुसार राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजना अंतर्गत मंजूर संख्ये इतक्या पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेल्या काही विद्यार्थ्यांनी विविध कारणास्तव राज्य शासनाच्या परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत त्यांची झालेली निवड रद्द करण्याची मागणी केल्यास अशा रिक्त होणाऱ्या जागांवर निवड समितीची शिफारस केलेल्या लगतच्या गुणोत्तरानुसार पात्र उमेदवारांच्या प्रतीक्षा यादीमधून गुणपत्रक पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच निवड वर्षात निवड करण्यात अधिकार राज्य शासनाचा आहे. सदर तरतुदीच्या अनुषंगाने प्रपत्र ड अन्वये एकूण 38 विद्यार्थ्यांची सर्वसाधारण प्रतीक्षा यादी निर्धारित करण्यात येत आहे मित्रांनो. ओके. त्यानंतर ते लिहिलं त्यांनी परदेश शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना अनुश्रेय शिष्यवृत्ती प्रदान करण्यासाठी आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. त्यांनी या शासन निर्णयावर परदेश शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांकडून शासन निर्णयामध्ये विविध करण्यात आलेली हमीपत्रे घेऊन तसेच विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे तपासणी करूनच संबंधित विद्यार्थ्यास अनुश्रेय शिष्यवृत्ती मंजूर करण्याची कार्यवाही करावी. तसेच संबंधित विद्यार्थ्यांना शासन निर्णयात नमूद अभ्यासक्रम व कालावधीसाठी शिष्यवृत्ती मंजूर करण्याचे तसेच विद्यार्थी त्यांचे प्रदेशातील शिक्षण चालू असलेल्या कालावधीस एखाद्याला विद्यापीठाची शिक्षण शुल्कामध्ये वाढ किंवा घट होत असल्यास त्यानुसार देय शिष्यवृत्ती मंजूर करण्याचे अधिकार आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांना प्रदान करण्यात येत आहे मित्रांनो असं त्यांनी इथं लिहिलं आहे मित्रांनो. ओके. त्यानंतर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत परदेश शिष्यवृत्ती योजना मंजूर केली आहे त्या विद्यार्थ्यांचे त्यांचे शिक्षण संपल्यानंतर देशाची सेवा करणे नीट वाचावे काय इथं मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीमध्ये भाग घेतला शिक्षणासाठी ओके परदेश शिष्यवृत्तीमध्ये त्यांना शिक्षण झाल्यानंतर देशाच्या सेवा करणे त्यांच्या ज्ञानाचा फायदा देशाला करून देणे आवश्यक आहे. या अनुषंगाने संबंधित विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती मंजूर करण्यापूर्वी हमीपत्र बॉन्ड लिहून घेतले बंधनकारक राहील मित्रांनो असं लिहिलेलं आहे. तुम्हाला तिथे शिक्षण घेऊन आपल्या भारतामध्ये काम करावं लागेल आपल्या देशासाठी मित्रांनो लिहिलेलं आहे मित्रांनो. परदेशात शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आलेली विद्यार्थ्यांची परदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा PhD अभ्यासक्रम विविध कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यास मुदतवाढ व वाढीव खर्च दिला जाणार नाही मित्रांनो ते दिलेले आहे. तर परदेशात शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आलेल्या संबंधित विद्यार्थ्यास उच्च शिक्षण घेण्यासाठी ज्या शिक्षणाची संस्था विद्यापीठित अथवा अभ्यासक्रम मान्यता दिलेली आहे ते ठिकाणी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांचे परस्पर बदलल्यास संबंधित विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती रक्कम संपूर्ण वसूल करण्यात येईल मित्रांनो असं ते लिहिलेले आहे. ओके. त्यानंतर मित्रांनो कशा पद्धतीने वसूल करण्यात येईल निवड झाली आणि तुम्ही संबंधित विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी ज्या शैक्षणिक संस्था विद्यापीठ अथवा मान्यता दिलेली आहे त्या ठिकाणी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांचे परस्पर बदलले
या अभ्यासावर बदलून टाकला किंवा दुसरीकडे ऍडमिशन घेऊन टाकली तुम्हाला संपूर्ण फी तुमच्याकडे आकारण्यात येईल असं ते लिहिलेलं आहे. शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाच्या एकूण खर्चाची रकमेपैकी ज्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षाचा अथवा ज्यांना द्वितीय वर्षाची शिष्यवृत्ती मंजूर झालेली आहे त्यांना त्या वर्षाचे शुल्क, निर्वाह भत्ता व इतर अनुषंगाने खर्च यांची रक्कम आयुक्त समाज कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी संबंधित विद्यापीठाकडून प्रामाणित माहिती प्राप्त करून घेऊन शिक्षण फी संबंधित विद्यापीठीस आणि निर्वाह भत्ता अनुषंगाने खर्चाची रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात अदा करावी. तुमच्या बँक खात्यात अदा होणार आहे मित्रांनो डायरेक्टली. ओके, विद्यापीठाचे पण आणि विद्यापीठाचे शिक्षण फी संबंधित विद्यापीठाचे निर्वाह भत्ता व खर्चाची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात अदा करावी असं लिहिलेलं आहे. त्यानंतर वर्षाचे सत्रनीय शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता व इतर अनुषंगाने खर्च याबाबत विद्यापीठाकडून प्रामाणिक माहिती व उपस्थिती आणि विद्यार्थ्यांचा समाधानकारक शैक्षणिक प्रगती अहवाल प्राप्त करून त्यानुसार आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांनी शासन निर्णयाप्रमाणे संबंधित वर्षाची अनुश्रेय शिष्यवृत्ती रक्कम वरील परिस्थितीमध्ये 6 नुसार अदा करावी असे ते लिहिलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर याबाबत होणारा खर्च मागणी क्रमांक इथे लिहिलेला आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्ग यांच्या कल्याण, एक अनुसूचित जातीचे कल्याण 277 शिक्षण पंचवार्षिक योजना अंतर्गत योजना, राज्य योजना अंतर्गत योजना, विदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती विद्यावेतन लेखाखालील खर्ची घालून त्या अंतर्गत चालू आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेले तरतुदीमधून भागवण्यात यावा इथे लिहिलेले आहे. त्याकरिता आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना आहरण व सविस्तर अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. त्यानंतर इथे लिहिले त्यांनी आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांनी परदेशाची शिष्यवृत्ती करून करताना वेळोवेळी निर्गमित केलेल्या संदर्भातील शासन निर्णयामुळे अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करावे असे ते लिहिलेले मित्रांनो. ओके, तर महाराष्ट्र शासनाच्या राज्यपालाकडून हा GR आलेला आहे. प्रशांत वाघ, अपर सचिव महाराष्ट्र शासन. तुम्हाला दाखवतो कोणाकोणाची निवड झालेली ते पण मी तुम्हाला दाखवून देतो. इथं PDF मोठा आहे म्हणजे शिवमोग टाकून देईन. आता कोणत्या ठिकाणासाठी इथं आपल्याला निवड झालेली, पात्र झालेली आपण ते बघूया. इथं आता पदव्युत्तर पदवी अभियांत्रिक मध्ये PG इंजिनिअरिंग साठी इथं हे विद्यार्थी पात्र झालेले त्या विद्यार्थ्यांचे नाव दिलेले आहे. प्रवेश घेतलेल्या विद्यापीठाचे नाव, ओके, प्रवेश घेतलेल्या विद्यापीठाचे नाव लिहिलेलं आहे. त्यानंतर विद्यापीठाचे देशाचे नाव लिहिलं, कोणत्या देशामध्ये शिकणार आहे. त्यानंतर QS वर्ड रँकिंग किती आहे 2024 ते पण रँकिंग दिलेली आहे त्यांची. अभ्यासक्रम दिलेला आहे इथं. PGचा अभ्यासक्रम कोणता आहे दिलेला आहे. परदेशी विद्यापीठातील अभ्यासक्रमाची नावं दिलेली आहे, कोणता अभ्यासक्रम असणार तुम्हाला, आणि तुमची अभ्यासक्रमाची कालावधी दिलेली आहे मित्रांनो अशा पद्धतीने. ओके, अशा पद्धतीने बघू शकता. प्रशिक हरिभाऊ दारुंडे इम्पिरियल कॉलेज लंडन मध्ये त्यांचं इथं विद्यापीठात कॉलेज नाव त्यांनी टाकलेलं आहे इथं प्रवेश घेण्यासाठी. ओके, लंडन साठी, UK युनायटेड किंगडम साठी त्यांनी इथं देश त्यांचा इथं देशासाठी जाणार आहे. त्यांची QS रँकिंग 6 आहे. आणि PG साठी ते शिक्षण घेतात. PG पोस्ट ग्रॅज्युएशन साठी MSc ऍडव्हान्स मटेरियल अँड सायन्स अँड इंजिनिअरिंग साठी 1 वर्षासाठी त्यांची कालावधी असणार. अशा पद्धतीने इथं टोटल PG साठी किती विद्यार्थी तुम्ही बघू शकता. इथं मुलं मुली दोघी असणार आहे बरं. इथं कालावधी पण दिलेली, संपूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो. टोटल इथे 20 जण इथं असणार आहे मित्रांनो PG इंजिनिअरिंग साठी. ओके, त्यानंतर मित्रांनो पदव्युत्तर पदवी स्थापत्यसाठी PG ऍग्रिकल्चर साठी, त्या ऍग्रिकल्चर साठी 3 जणांची निवड झालेली मित्रांनो. जसं की तुम्ही बघू शकता विद्यार्थ्यांचं नाव दिलेलं आहे, प्रवेश घेतलेल्या विद्यापीठाचे नाव, त्यानंतर विद्यापीठाचे देशाचे नाव, त्यानंतर QS वर्ड रँकिंग, अभ्यासक्रम व परदेशातील विद्यापीठातील अभ्यासक्रमाचे नाव व अभ्यासक्रम कालावधी दिलेली आहे मित्रांनो इथे. ओके, सिद्धेश अनिल गवडी असं नाव दिलेलं आहे. द युनिव्हर्सिटी ऑफ मेनोब्रियल पार्कविल ऑस्ट्रेलियामध्ये हे कॉलेज आहे मित्रांनो. ओके, ऑस्ट्रेलियामध्ये कॉलेज असणार आहे मित्रांनो. बघा आपल्या भारतात मुलं ते कुठे कुठे जाऊन शिकताय. एकदम आनंद होता मला असं ऐकूनच मला आनंद झाला. ऑस्ट्रेलिया, UK, वा प्रगती, भारत कुठेतरी प्रगती करते, चांगलं वाटतंय. इथे चांगलं शिक्षणासाठी जात आहे. USQ रँकिंग 14 आहे त्यांची. PG साठी शिक्षण घेत आहे. मास्टर ऑफ ऍग्रिकल्चर. ओके मित्रांनो,
3 वर्षासाठी ते जाणार आहे मित्रांनो. तिथं चांगली अपॉर्च्युनिटी आहे त्यांना 3 वर्षासाठी. ओके. त्यानंतर मित्रांनो हे 3 मुलांचे नाव तुम्ही वाचू शकता. इथं प्रज्ञा पण, इथं हिमांशी आहे. मुली पण खूप पुढे जात आहे. आपल्या भारतामधल्या मुली पण चांगल्या पुढे जाऊन चांगला अभ्यास त्यांचा बनवत आहे मित्रांनो. पदव्युत्तर पदवी व्यवस्थापन आता पीजी मॅनेजमेंटसाठी इथं 2 विद्यार्थ्यांची निवड झालेली मित्रांनो. अशा इथं तुषार केशव सरकटे इथं ऑस्ट्रेलियासाठी त्यांनी ती निवड केलेली. कॉलेज त्यांचं ऑस्ट्रेलियामध्ये असणार, देशामध्ये. ओके. मास्टर मास्टर मॅनेजमेंटसाठी 2 वर्षासाठी जाणार आहे मित्रांनो इथं. आणि इथं 3 वर्षासाठी मास्टर कॉन्ट्रोडक्शन मॅनेजमेंटसाठी 3 वर्षासाठी जाणार आहे इथं प्रगती खाडे मित्रांनो. ओके. ऑस्ट्रेलियासाठी. ओके. त्यांचं पण कॉलेज सेम मध्ये दोघींचं. ओके. इथं अशा पद्धतीने 14 रँकिंग आहे त्यांची युएस मध्ये. आपला क्यूएस वर्ल्ड मध्ये 14 रँकिंग त्यांनी मिळवलेली आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही आता पदव्युत्तर पदवी विज्ञान सायन्ससाठी इथं हे विद्यार्थी झाले. प्रणाली गौतम भालेराव. ओके. लंडन साठी जाणार, UCL लंडन UK मध्ये. ओके. MSc ड्रग्स डिझाईन साठी 1 वर्षासाठी जाणार मित्रांनो. ते चांगली अपॉर्च्युनिटी आहे त्यांच्यासाठी पण. इथं एकूण टोटल मुलं निवडलेले अलग अलग क्षेत्रांसाठी मुलं मित्रांनो. तर तुम्ही कधी यावर्षी फॉर्म भरलेला नसेल मित्रांनो तर वाईट वाटू नका. ज्यांनी पण भरला नसेल आणि पुढच्या वर्षी ट्राय करा मित्रांनो. एकदा परीक्षा द्या, एकदा तुम्ही पण जा. शिक्षणाचा फायदा घ्या मित्रांनो. ओके. संधीचा फायदा करून घ्या, सोनं करून घ्यायचं मित्रांनो. अनुसूचित जाती पण, अनुसूचित जमाती पण सगळ्यांसाठी असतं. SC कॅटेगरीसाठी पण, ST कॅटेगरीसाठी पण असतं मित्रांनो. असं काही नाही. ओके. दोघांसाठी तिघांसाठी सगळ्यांसाठी असतंय. फायदा घेऊया, शिष्यवृत्तीचा फायदा घ्यायचा मित्रांनो. वाणिज्य PG कॉमर्स आणि इकॉनॉमिक्स साठी इथं बघा, इथं लोक झालेले मित्रांनो. यश विनायक गायकवाड द युनिव्हर्सिटी इथं सिडनीसाठी ऑस्ट्रेलियाला. इथं त्यांची इथं QS वर्ल्ड रँकिंग 24 आहे, 19 आहे मित्रांनो. PG साठी शिक्षण घेत आहे, मास्टर ऑफ कॉमर्स. ओके. 2 वर्षासाठी जाणार आहे मित्रांनो. मला आता असं वाटतं पुढच्या वर्षी निश्चित आता ऍडमिशन घेऊन घेतो आता मास्टर ऑफ कॉमर्स मध्ये, नाही MBA साठी. मला पण द्यावी लागणार ते परीक्षा. ओके. कारण की मी पण ST कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतो. ओके मित्रांनो. तर मी पण या संधीचा फायदा घेईन. आता पुढच्या वर्षी शिष्यवृत्तीची रँकिंगचा मी एक्झाम देईन आता इथं. ते कशी द्यायची असेल ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन मित्रांनो. त्यानंतर पदव्युत्तर पदवी लॉ मध्ये मित्रांनो, PG लॉ साठी इथं असणार आहे. इथं लॉ साठी बघू शकता तुम्ही आता अजिंक्य युवराज हुमणे द युनिव्हर्सिटी फॉर इथं लिहिलेलं आहे किंगडम साठी, UK साठी. रँकिंग त्यांची 22 आहे मित्रांनो. PG LLB कॉर्पोरेट लॉ साठी जाणार आहे मित्रांनो. कोणी LLB इंटरनॅशनल लॉ मध्ये जाणार आहे, कोणी मास्टर ऑफ लॉ मध्ये जाणार आहे, कोणी ह्युमन राईट लॉ मध्ये जाणार आहे. असे वेगळे वेगळे लॉ मध्ये जाणार आहे मित्रांनो. पवित्रा तिरुपती कोट्टाला असे भरपूर सारे मित्र परिवार आपले महाराष्ट्रामधले. त्यानंतर इथं PG औषध निर्माण मध्ये असणारे फार्मसीसाठी. मित्रांनो इथं एकच पद आहे, ते श्रेया शिरीष गायकवाड द युनिव्हर्सिटी फॉर वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, पार्थ ऑस्ट्रेलियासाठी. ऑस्ट्रेलिया त्यांचं देश असणारे कॉलेजचं विद्यापीठाचं नाव आहे. 72 रँकिंग आहे त्यांची QS वर्ल्ड मध्ये. PG मास्टर ऑफ इन्फोसिस डिझाईनसाठी 2 वर्षासाठी जाणार आहे मित्रांनो. अशा पद्धतीने यादी जाहीर झालेली मित्रांनो ही. त्यानंतर खाली आता बघूया आपण आता कोणी खाली PhD साठी. आता PhD इंजिनिअरिंग साठी हे विद्यार्थी पात्र झाले मित्रांनो. आता मी तुम्हाला फटाफट नाव सांगून देतो. त्यानंतर PhD सायन्स साठी हे विद्यार्थी पात्र आहे, त्यांची पात्रता यादी. त्यानंतर इथे PhD कला म्हणजे आर्टवाले मित्रांनो, PhD आर्टवाले जाऊ शकता मित्रांनो. सगळे जण जाऊ शकता, असं काही नाही. तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर साठी इथे जाऊ शकता मित्रांनो. त्यानंतर सर्व पदवी शाखा ऑल PG कोर्स टीम. इथं ऑल PG कोर्स टीम साठी असणार मित्रांनो. बघा तुम्ही इथे यादी सगळ्यात मोठी असणार आहे बघा. इथे सगळे मास्टर ऑफ कॉम्प्युटर सायन्स, त्यानंतर मास्टर ऑफ इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट, कॉम्प्युटर सायन्स, मास्टर ऑफ डाटा सायन्स. अशा पद्धतीने संपूर्ण ऑल आयडी PG साठी मित्रांनो. PG साठी शिक्षण तुम्ही बाहेर देशाला घेऊ शकता मित्रांनो. ओके. एवढी यादी एवढ्या जण तिथं असणार, 18 जणांसाठी असणार मित्रांनो. त्यानंतर ड मध्ये लिहिलं त्यांनी आता इथं सन 2024-25 करिता अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती सर्वसाधारण प्रतीक्षा यादी. प्रतीक्षा यादी पण त्यांनी दिलेली आहे मित्रांनो. कोण कोण प्रतीक्षा यादीमध्ये आहे हे तुम्ही पण यादी वाचू शकता. प्रपत्र ड मध्ये प्रतीक्षा यादीमध्ये त्यांनी दिलेले आहे. कोण कोण प्रतीक्षा यादीमध्ये आहात, कोणत्या स्ट्रीम मध्ये आहात हे पण दिलेले आहे मित्रांनो रँकिंग वाईज. ओके. तुम्ही बघू शकता इथे पण यादी बघून घ्या मित्रांनो. ज्यांचं निवड झाले नसेल ते प्रतीक्षामध्ये असाल, ज्यांनी कोणी इथे या शिष्यवृत्तीचा लाभ घेणार नाही ते कॅन्सल करतील, तर तुम्हाला इथे अपॉर्च्युनिटी भेटते मित्रांनो. असं असतं ते. नाही तर पुढच्या वर्षी ट्राय करा एकदा परत. असं असतं PG साठी. ग्रॅज्युएशन झालं असेल PG साठी तुम्ही कधी पण ट्राय करू शकता मित्रांनो. ओके. ही माहिती होती मित्रांनो. मला खूप आनंद वाटला ही माहिती वाचून. मला खूप आनंद झाला. मी पण एक ST कॅटेगरीमधून बिलॉंग करतो. पुढच्या वर्षी मी पण आणि माझ्या भावाला पण मी ट्राय करायला सांगणार इथे एकदा. ओके मित्रांनो.
तर तुम्ही पण या संधीचा फायदा घ्या. SC ST कॅटेगरीमध्ये असाल तर संपूर्ण माहिती का ते SC कॅटेगरीचं होतं हे. आता ST कॅटेगरीचा पण आला, तो पण मी तुम्हाला इथं सादर करेल मी, तो पण निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी मित्रांनो. ओके, तर माहिती माझं फक्त मत एकच आहे मित्रांनो, की मित्र मित्र आपल्या जे जास्त जास्त मित्रपरिवारांना माहिती नसते की आपल्याला US मध्ये शिक्षण, परदेश शिक्षण, शिष्यवृत्ती योजना आहे. कमी मुलांना माहिती असतं, तर आपल्याला म्हणजे ही माहिती सगळीपर्यंत पोहोचवायची मित्रांनो. जे जास्त मित्रपरिवारांना शेअर करा, म्हणून मी व्हिडिओ बनवत असतो, संपूर्ण माहिती देत असतो मित्रांनो. आपलं कर्तव्य आहे की आपण त्या जास्त या लोकांपर्यंत ती माहिती पोहोचवायची. आपण भारतातल्या हर एक नागरिक तत्वांना यांना लाभ भेटला पाहिजे मित्रांनो, सगळ्यांसाठी शिक्षणामध्ये म्हणा, सगळ्या याच्यामध्ये त्यांना लाभ भेटला पाहिजे. शिक्षण असो काही असो, सगळ्या याच्यामध्ये मित्रांनो. ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओबद्दल काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. लेटेस्ट जी आर अतिशय अपेक्षा. त्यानंतर तुम्हाला जास्त मित्रांना शेअर करायचा विनंती करून सांगते, शेअर करा जास्त मित्रपरिवारांना व्हिडिओ. आणि तुम्ही कधी चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकन प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. ओके, त्यानंतर माझी ऑफिशियल चॅनल लिंक पण दिलेली आहे, तिथं मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईन होऊन जायचं आणि टेलिग्रामला पण जॉईन करून टाकायचं मित्रांनो. तिथं पण अपडेट देत असतो मी, एकही जीआर सोडत नाही मित्रांनो. तो कुठलाही जीआर असो, आपण संपूर्ण जीआर महाराष्ट्राचे जीआर इतर जे कामाचे असतात आपल्या लोकसंख्येसाठी, लोकांसाठी, ते सगळे जीआर मी समोर मांडतो मित्रांनो. ओके, आपल्या चॅनलमध्ये तीच खासियत आहे. ओके, त्यानंतर आपण जॉब अपडेट पण आणत असतो, गव्हर्नमेंट, प्रायव्हेट जॉब, गव्हर्नमेंट जॉब वगैरे, फॉर्म फिलिंग वगैरे सगळं आपण माहिती देत असतो मित्रांनो. ओके, त्यानंतर मित्रांनो आपल्या इंस्टाग्राम, फेसबुकला पण मला फॉलो करा. त्यानंतर माझं सेकंड चॅनल ट्रेडिंग रिलेटेड, तिथं पण मला सबस्क्राईब करा, ट्रेड विथ भूषण, तिथं पण सबस्क्राईब करायचं मित्रांनो. त्यानंतर चॅनल नवीन असेल, चॅनल सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करून टाकायचं मित्रांनो. ओके, आणि चॅनल नवीन असेल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, क्योंकि येणारे व्हिडिओ तुम्हाला सगळं काही तुम्हाला मिळतील मित्रांनो याच्यासाठी. ओके मित्रांनो, लाईक करा व्हिडिओला, कमेंट करा तुम्हाला कसं वाटलं ऐकून वगैरे, ते पण सांगा मला. आणि कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे ते पण मला सांगू शकता तुम्ही इच्छित असाल तर. आणि